महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आणि तिच्या कलात्मक सौंदर्याचा परमोच्च बिंदू म्हणजे लावणी। केवळ एक नृत्य प्रकार नव्हे, तर लावणी म्हणजे सौंदर्य, ताल, अदाकारी आणि काव्याचा सुरेख संगम। ढोलकीच्या खणखणाटावर नऊवारी साडीतील नृत्यांगनाचे आकर्षक हावभाव आणि लयबद्ध पदलालित्य हे महाराष्ट्राच्या लोकजीवनातील चैतन्याचे प्रतीक आहे। मराठी माणसांच्या भावनांना शृंगारिक व सामाजिक स्तरावर व्यक्त करणारी ही कला आजवरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा अभिमानाने जपून आहे। नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावणी या लोककलेच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। लावणी या शब्दाचा उगम हा लावण्य या संस्कृत शब्दातून किंवा कृषी संस्कृतीतील पेरणी किंवा लावणी या कामादरम्यान गायल्या जाणाऱ्या गीतांमधून झाला असावा असे मानले जाते। लावणीचा उगम महाराष्ट्राच्या संत साहित्यात सापडतो। 12व्या व 13व्या शतकातील संत साहित्यात लावणीची मूळ जातकुळी दिसते। संतांच्या गवळणी आणि अभंगाचे संस्कार घेऊन तंत म्हणजेच शाहिरांनी या कलेला नवे रूप दिले। या लोककलेला खरे वैभव आणि राजश्रय मिळाला तो 18व्या व 19व्या शतकात। विशेषतः पेशवाईच्या काळात थकून आलेल्या मराठा सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी या कलेचा वापर केला जाई। दुसऱ्या बाजीरावाच्या काळात लावणीला मोठे प्रोत्साहन मिळाले। याच काळात होनाजी बाळा या शाहिराने लावणीला राग आणि तालाची शास्त्रीय चौकट दिली। होनाजी बाळा, राम जोशी, अनंत फंदी, शाहीर प्रभाकर आणि सगन भाऊ यांसारख्या पंचशाहिरांनी लावणीला काव्यमय उंचीवर नेले। पोवाड्यात वीररस आणि लावणीत शृंगार रस हा शाहिरी काव्याचा विशेष होता। लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, विठाबाई भाऊमांग, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर आणि रोशन सातारकर अशा अनेक कलावंतींनी लावणीचा ऐतिहासिक वारसा जपला। त्यांनी केवळ कलेचे सादरीकरण केले नाही, तर शाहिरांनी रचलेल्या जुन्या आणि दुर्मिळ लावण्या जिवंत ठेवल्या। सुरेखा पुणेकरांनी नटरंगी नार सारख्या कार्यक्रमांद्वारे लावणीला 7 समुद्र पार नेऊन तिची महती वाढवली। लावणीचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन। लावणीकारांनी आपल्या रचनांमध्ये शृंगारासोबतच तत्कालीन सामाजिक अन्याय, राजकीय परिस्थिती, स्त्रियांचे दुःख आणि अंधश्रद्धा यावर उपरोधक आणि मार्मिक भाष्य केले। उदाहरण, दारूच्या व्यसनासारख्या सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या लावणी सादर करून मनोरंजनातून समाज सुधारण्याचे कार्य। लावणीचे विषय आणि सादरीकरणाच्या पद्धतीनुसार मुख्यत्वे 2 प्रकार पडतात। पहिले, शृंगारी लावणी म्हणजेच तमाशा किंवा फडाची लावणी। या प्रकारात सौंदर्य आणि प्रेमरसाला प्राधान्य दिले जाते। ही लावणी मोठ्या सार्वजनिक फडांवर ढोलकी, तुणतुणे, हलगी यांसारख्या वाद्यांच्या साथीने जलद लयीत, उत्कट अभिनयाने आणि नाट्यमयतेने सादर केली जाते। दुसरी, निर्गुणी लावणी म्हणजेच बैठकीची लावणी। ही लावणी शांत आणि खाजगी मैफिलींमध्ये सादर केली जाते। यात अध्यात्म, भक्ती आणि वैराग्याचे तत्वज्ञान मांडले जाते। ही शैली शास्त्रीय संगीतकडे अधिक झुकलेली असते आणि नृत्यापेक्षा गायन व अदाकारीवर अधिक भर दिला जातो। या व्यतिरिक्त छक्कड आणि जुगलबंदी किंवा सवाल जवाब या शैलीही प्रसिद्ध आहेत, ज्यात 2 शाहीर किंवा नर्तिकांमध्ये काव्यात्मक स्पर्धा रंगते। आजकाल व्यावसायिक स्पर्धा आणि चित्रपटातील उथळ चित्रणामुळे काही स्वयंघोषित लावणी नृत्यांगना लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्याचे सादरीकरण करत आहेत। मूळ लावणीचे अदाकारी, पदन्यास आणि शृंगारिक सुसंस्कृतता सोडून केवळ अंगविक्षेपावर भर दिला जात आहे, ज्यामुळे लावणीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा धुळीस मिळत आहे। सुजाण रसिक प्रेक्षक आणि कलाप्रेमी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण या पारंपरिक कलेचे जतन करावे। त्यासाठी आपण पारंपरिक बैठकीची लावणी आणि फडाची लावणी यातील फरक जाणून घ्यावा आणि केवळ मूळ शैलीचे सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन द्यावे। शासनाने पुढाकार घेऊन लावणीसाठी विशेष अकादमी स्थापन करावी आणि पारंपरिक लावणी महोत्सवांना राजश्रय द्यावा। प्रेक्षकांनी अश्लीलतेचा पुरस्कार करणाऱ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि जुन्या शाहीर परंपरेतील साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे। तर मंडळी, आजच्या पुरते एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।